Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय। मी सध्या पश्चिम विदर्भात अमरावतीमध्ये आहे। उखाडा खूप जास्त होता, तापमान वाढलेलं होतं, मात्र काल रात्रीपासून या ठिकाणी रिमझिम पाऊस सुरू झाला आणि तापमानात घट झाल्यामुळे चांगला प्रतिसाद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। मतदानाची टक्केवारी सुद्धा वाढण्याची शक्यता आहे, कारण लांबच लांब रांगा या ठिकाणी आपण पाहतोय। अगदी तरुणांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वजण उत्साहाने या ठिकाणी मतदान करताना दिसत आहेत। मात्र या अमरावती लोकसभा मतदारसंघाचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडी दोघांनीही ही सीट जी आहे ही प्रतिष्ठेची बनवलेली होती, कारण या मतदारसंघात सर्व दिग्गज प्रचाराला उतरलेले होते। मग महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील किंवा महायुतीमधून स्वतः अमित शहा हे सुद्धा प्रचार सभेला आलेले होते। अर्थात भाजपकडून पहिल्यांदाच उमेदवार उतरवण्यात आलेला आहे। नवनीत राणा ज्या 2019ला अपक्ष म्हणून निवडून आलेल्या होत्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याने, त्या यंदा भाजपच्या कमळावरती या ठिकाणी लढणार आहेत। तर शिवसेनेला या जागेला मुकावं लागलेलं आहे आणि म्हणूनच शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी महायुतीच्याच उमेदवाराच्या विरोधात दंड थोपटले आहेत। तर दुसरीकडे बच्चू कडू सुद्धा आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत। त्यांनी सुद्धा नवनीत राणा यांच्या उमेदवारीचा विरोध करत स्वतःचा उमेदवार दिनेश बुब प्रहार जनशक्ती पार्टीमधून उतरवलेला आहे। तर चौथीकडे आपण पाहतोय स्वतः आनंदराज आंबेडकर सुद्धा रिपब्लिकन सेनेमधनं या ठिकाणी उतरलेले आहेत। इतकंच काय तर वंचित बहुजन आघाडी आणि MIMने सुद्धा त्यांना पाठिंबा दिलेले आहे। त्यामुळे चौरंगी लढत अमरावतीमध्ये पाहायला मिळणार आहे। यावरती अमरावतीकरांचं काय मत आहे, उत्साह आपल्याला मतदानामध्ये दिसतोय, हा उत्साह कुठल्या दिशेनं चाललाय हे आम्ही त्यांना विचारणार आहोत। मला सांगा, अमरावती शहरामध्ये या ठिकाणी मतदानाची टक्केवारी वाढेल असं दिसतंय, मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय, चौरंगी लढत होते, कशा पद्धतीचा विकास आपल्याला हवाय आणि आतापर्यंत मागच्या 5 वर्षात अशा कुठल्या गोष्टी झाल्या ज्या समाधानकारक वाटतात? मागच्या 5 वर्षात समाधानकारक सुविधा झाल्या आहेत, पण जशा पाहिजे तशा नाही झाल्या। म्हणजे लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत ते कुठेतरी कमी पडले किंवा करू शकले नाही, हे तो त्यांचा प्रॉब्लेम आहे। याच्या व्यतिरिक्त सांगायचं झालं तर विकास म्हटला तर सोसो आहे, जो अपेक्षित आहे लोकांना तो नाहीये, असं माझं म्हणणं आहे पर्सनली। महिला वर्ग आहे इकडे, त्यांना विचारूयात, काय वाटतं, मोदींची मॅजिक चालेल, मोदींची मॅजिक चालेल की महाविकास आघाडीचा या ठिकाणी बोलबाला आहे? त्यांना बाईट पाहिजे। महिला म्हणून काय म्हणा, काय मोदीजींसाठी मॅजिक आहे की महाविकास आघाडीचा या ठिकाणी बोलबाला आहे? नाही, मोदीजींचीच मॅजिक आहे। का दिसतंय सगळ्यांना, काय म्हणजे विकास सगळं होऊन राहिलेला आहे। कशा पद्धतीचा विकास झाला असं वाटतं आणि आणखीन काय होऊ शकतो, काय अपेक्षा आहे? तसं तर खूप आहे, पण आता इथे काही सांगता येणार नाही। विकास तर झालेला आहे मोदींच्या याच्यामध्ये। अमरावतीमध्ये पण भरपूरसा विकास झालेला आहे। अमरावतीला PM मित्र मिळालेला आहे, अमरावतीला वॅगन फॅक्टरी मिळालेली आहे, अमरावतीला विमानतळाचं हे चालूच आहे। म्हणजे विकास होतो आहे, पहिलेच्या गव्हर्नमेंटच्या मनाने तर होतोच आहे। रोजगार वाढतो आहे, इथे इंडस्ट्रीज वाढल्यामुळे वाढता आहे सध्या, त्याच्यामुळे रोजगार सुद्धा वाढतो आहे। हा, डेव्हलपमेंट होते आहे। या ठिकाणी काही जणांचं म्हणणं आहे की विकास पुरेसा झालेला नाहीये, का असं वाटतं आपल्याला? काय बोलले? विकास झाला आहे की नाही झाला? नाही झालेला। काय होणं अपेक्षित आहे? बघू आता नेक्स्ट कॅन्डिडेटमध्ये काय डेव्हलपमेंट होते। आतापर्यंत तर म्हणजे काही झालेलं नाही, काही सुविधा मिळाली नाही। कशा प्रकारच्या सुविधा इथे मिळायला पाहिजे असं वाटतं आपल्याला? रस्ते सुधारले पाहिजे, इंडस्ट्री आली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही विचारता ना, ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल पाहिजे इथे। सगळ्या गोष्टीची कमतरता आहे इथे। रस्ते सुधारण्याची झाली, बेरोजगारीला नोकरी नाही, सगळं दिसतं। काही तरुण सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसतात, त्यांना विचारूयात, मला सांगा, काय म्हणाल, मोदींची मॅजिक चालू आहे इकडे की महाविकास आघाडीचा? मॅजिक वगैरे तर काही चालू नाही, पण आमच्या विद्यमान खासदाराचं काम चांगलं असल्यामुळे
तर त्यांच्या फेवरनी वेव दिसत आहे. बाकी मोदी मॅजिक यावेळेस कुठेच तुम्हाला दिसत नाही आहे ऑल ओव्हर महाराष्ट्र. पण त्यांच्याच विरोधात त्यांच्याच पक्षातल्या लोकांनी बंड केलेला आहे. बच्चू कडू आक्रमक दिसत आहेत, आनंदराव अडसूळ सुद्धा विरोधात आहेत, ते सुद्धा माजी खासदार राहिलेले आहेत. नाही ते असलं तरी त्यांचा आता एरा संपलेला आहे. आनंदराव अडसूळ वगैरे बच्चू कडूंचं एक हे राहील, पण त्यांचा कॅन्डिडेट 3rd नंबरवर राहील. 5 वर्षात काय समाधानकारक काम झालं असं वाटतं तुम्हाला? बरंच झालेलं आहे समाधानकारक. बरेचसे लोक म्हणजे इथे काही सेंट्रल गव्हर्नमेंटवर खुश आहे असं नाही, पण आमच्या लोकल खासदारांनी जे काम केलं त्यावर इथली जनता संतुष्ट आहे. अजून काय काय कामं झाली पाहिजेत अशी अपेक्षा आहे? आता असं स्पेशली तर सांगता नाही येणार, पण आता एअरपोर्टचं वगैरे हे काम वगैरे मार्गी लागलं पाहिजे. MIDCत काही नवीन उद्योग वगैरे आले पाहिजे, हीच अपेक्षा आहे आता नवीन यापासून. हनुमान चालीसा असेल, जय श्रीराम असेल, हे सगळे मुद्दे किती मायने राखतात? नाही याचा तर इतका काही फायदा होणार नाही, कारण लोक आता याच्या बाहेर निघालेले आहे. आपल्याला म्हणजे कॅन्डिडेट आमच्या जवळचे आहेत आम्ही म्हणू शकतो तसं, पण याचा जनरल निवडणुकीत काही फायदा झालेला दिसत नाही. उलटे अल्पसंख्याक आणि दलित लोक वगैरे हे अगेन्स्टमध्ये गेल्यासारखी वेव आहे. हो, त्याचा तुम्हाला म्हणजे सेटबॅक मिळू शकतो. आणि ऑलरेडी तुम्ही बीजेपीच्या तिकीटवर उभे असल्यामुळे हिंदू आणि हे जे वोट आहे ते तुम्हाला तसेच मिळणार होते, पण जे तुमचे बॅकिंगचे वोट होते नेहमी जे मिळत होते ते वोट तर थोडे दुरावले जाईल असे एक अंदाज आहे.